दिल्लीमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने माझे माहेर पंढरी कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार, उदय सामंत, श्रीकांत शिंदे उपस्थित. मंत्री नितेश राणेंना मोठा दिलासा. 13 वर्ष जुन्या दारगड टोल तोडफोड प्रकरणी निर्दोष मुक्तता. म्हापसा न्यायालयाचा निकाल. काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पुराचा धोका वाढला. लिद्दर नदीने रौद्र रूप धारण केल्यानं पहलगामकडे जाणारा मार्ग बंद. पुराच्या पाण्यातून वाहतूक न करण्याचं आवाहन. आसाममध्ये सततच्या पावसाने शिवसागर शहरात पुराचा धोका वाढला. सखल भागात पाणी. सेंट्रल मार्केट पाण्याखाली जाण्याचा धोका. सुरतकडून परळीकडे जाणारी ट्रॅव्हल्स गुजरातमध्ये पुरात अडकली. टपावर बसलेल्या प्रवाशांना पोलीस आणि एनडीआरएफने सुखरूप काढलं बाहेर. मुंबईच्या अंधेरीत पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. वर्सोवा सातबंगला भागात पाणी पुरवठा खंडित. वर्ध्याच्या सेलूतील नवनिर्मित बसस्थानकाला गळती. 4 वर्षांपूर्वी सेलू शहरात उभारण्यात आली होती बसस्थानकाची इमारत. सततच्या रिमझिम पावसाने छत गळतंय, त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी हैराण. यवतमाळच्या ग्रामीण भागातील 117 शाळा आजही शिक्षकांविना. शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शून्य शिक्षक शाळांवर कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त करावेत, अशी मागणी. भिवंडीत भरधाव पिकअपची धडक. गॅरेजसमोरील 3 दुचाकींचा चुराडा. शेडही पडलं. मोठी जीवितहानी थोडक्यात टळली. अकोला मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या. पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कैद्याने विहिरीत उडी मारली. कारागृहातल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. मुंबई विमानतळावरनं 2 संरक्षित लेमूर प्राण्यांची तस्करी उघड. 2 भारतीय प्रवाशांना अटक. हवाई गुप्तचर विभागाची कारवाई. दोन्ही प्रवासी इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानातनं करत होते प्रवास. एक तरुण भारतीय म्हणून मला वाटतं प्रत्येक भारतीय तरुणाला भविष्य घडवण्याची संधी मिळायला हवी. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलची इन्स्टा स्टोरी चर्चेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.